वरती सुनील जगदने काय करतोय आपल्या संघासाठी, त्याचा सामना करण्यासाठी सज्जच आहे भानुदास शेळके. थोडस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल करण्यात आला, कारण स्ट्राइक वरती तो आक्रमक फलंदाज, कारण मागील सामन्यातही देखील आपण पाहतोय त्यांनी पूर्णपणे धुमाकूळ घातलेला हा फलंदाज देखील आज या फायनलच्या खेळपट्टीवरती. पुढील चेंडू यावेळी देखील वाईड आणि चौकार अशा या 5 धावा आपल्या संघाच्या खात्यात जमा. लेग बायच्या 4 धावा आणि वाईडची 1 अशा 5 धावा, आणि संघाचा धाव फलकी देखील 5 धावेने पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या 17. पुढील चेंडू यावेळी देखील आखूड टप्प्यात चेंडू सीमा पार षटकार डीजे. संघाचं धाव फलक आता पाहतोय आपण 23 धाव संख्येवरती ठेपले येऊन. पुढील चेंडू यावेळी देखील पुन्हा एकदा हवाई फायर, चेंडू सीमा पार षटकार डीजे. या षटकारावरती संघाचा फलक पुन्हा एकदा 6 ने पुढे, संघाची धावसंख्या 29. पुढील चेंडू गोलंदाज कमबॅक करेल असं वाटतंय आपल्याला. काय करतोय पुढील गोलंदाज, यावेळी देखील ताकद आणि नजाकत, चेंडू सीमा पार षटकार डीजे. पहिल्या चेंडूवरती आपण वाईट टाकलेला आणि लेग बायच्या 4 धावा, अशा फलंदाजाला देखील बोनस मिळालेला आणि देखील सलग 3 षटकाराचा मानकरी ठरलाय भानुदास शेळके पाटील, आणि संघाची धाव संख्या 35. पुढील चेंडू यावेळी देखील छत्रपतींचा छावा मिळवेल 6 धावा. इथं फक्त बाबा भानुदास शेळकेची हवा डीजे. सुरेश हरिभाऊ शेळके पाटील यांच्याकडून भानुदास शेळके यांना या षटकारास 1001 च बक्षीस आले. यावेळी देखील 5वा षटकार छत्रपती
पुढील चेंडू निरंजन सत्वशील पाटील शेळके पाटील यांच्याकडून पण 1001 च बक्षीस आलंय. भानुदास शेळके पाटील यांना. पुढील चेंडू यावेळी देखील फटकावलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आणि यावेळी देखील निर्धाव चेंडू. विनायक ज्वेलर्स